केला आणि महत्त्वाची बातमी, रिक्षाला परवानगी न दिल्यामुळे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या भीम अनुयायांनी 2 तास चुनाभट्टीजवळ रास्ता रोको केलाय। आंदोलनानंतर पोलिसांनी रिक्षांना परवानगी दिली। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येत असतात, त्यामुळे आजच्या दिवशी तरी अनुयायांना रिक्षांना परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती। चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ भीम अनुयायांनी रास्ता रोको केला। नवी मुंबईतल्या तुर्भेवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी काही जण दादरकडे निघाले होते, मात्र पोलिसांनी त्यांची रिक्षा अडवली। नियमानुसार सायनच्या पुढे रिक्षा घेऊन जाण्यास परवानगी नाही। या नियमामुळे पोलीस आणि भीम अनुयायी यांच्यामध्ये बाचाबाची झाली, त्यामुळे भीम अनुयायांनी थेट रास्ता रोकोला सुरुवात केली। रास्ता रोकोमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। या गोंधळात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून गाडी गेली। आंदोलनाच्या दरम्यान एका महिलेला भोवळ आली। जवळपास 2 तास चाललेल्या या आंदोलनामुळे घाटकोपरपर्यंत वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती। शेवटी पोलिसांनी रिक्षाला दादरच्या चैत्यभूमीकडे जाण्यासाठी परवानगी दिली। त्यानंतरच हा रास्ता रोको मागे घेण्यात आला। आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मीडियाचं अभिनंदन व्यक्त करतो। त्यांनी संपूर्ण भीमसैनिकांची भावना जपली, संपूर्ण मीडियाभर दाखवली आणि त्यामुळे फडणवीस सरकारवर दबाव पडला आणि त्यांनी सर्व भीमसैनिकांना दादरला जाण्यास परवानगी दिलेली आहे। धन्यवाद। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण परिदिनानिमित्त नेहमीच रिक्षा जात असतात, परंतु शासनाने हा निर्णय आज कसा घेतला हा माहित नाही, कोणाच्या दबावाने घेतला माहित नाही, पण आज जो काही निर्णय आता जो झाला ज्यांनी घेतला त्या पोलीस प्रशासनाचं मी अभिनंदन करते। मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून भाजप शिंदेच्या शिवसेनेमध्ये खटके उडाले। मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असं मंगलप्रभात लोढा म्हणाले। राज्यातले इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्याने चालतात असंही लोढांनी वक्तव्य केलंय। यावर देवाभाऊ लोढांचे आदर्श, त्यांनी त्यांची पूजा करावी असं उत्तर शिरसाटांनी दिलं आहे। मुंबईच्या महापौर पदावरून मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्यावरून महायुतीत खटके उडालेत। मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असं लोढा म्हणालेत। याशिवाय राज्यातले इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात असं वक्तव्य लोढांनी केलं। लोढांच्या या 2 वक्तव्यांवर शिंदेच्या शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला। भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाभाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली। आम्हाला मुंबईचा महापौर हा महायुतीचा पाहिजे, तो जर झाला तर आमची कॉलर टाईट राहील। मग आमच्यामध्ये बेबनाव आहे की काय असं चित्र जे निर्माण व्हायचं होतंय ते आम्ही होऊ देणार नाही। त्यांनाच कदाचित मुंबईचा महापौर होण्याचे वेध लागले असतील। लोढांना त्यांच्याच पक्षात कोणी सिरियसली घेत नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यावर काही बोलणं मला वाटतं गरजेचं नाही। भाजपा तो पूरा देवाभाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाभाऊ तय करते हैं। त्यांनी त्यांचा आदर्श आहे, त्यांनी त्यांची पूजा करावी। कोणते पक्ष चालले त्याचे नावं त्यांनी घ्यावं, आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही। आमचा पक्ष एकनाथ शिंदे साहेब चालवतात। 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिघेही एकत्र होते, महायुती होती, म्हणून आपण सगळेजण सत्तेत आहोत याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे। त्यामुळे कोण कुणामुळे सत्तेत आहेत याचा श्रेयवादाची ही लढाई नाही। आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये अतिशय समन्वयानं काम करतात। काही ठिकाणी आपली युती झाली नाही, मतभेद असले तरी मनभेद मात्र महायुतीच्या कुठल्याही नेत्यांमध्ये नाहीत। ते तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत। महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे। आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या ताराखालची मांजरं आहेत, ते म्हणतील त्या पद्धतीने हे दोन्ही पक्ष वागतील। त्यांच्या सहयोगी पक्षांची अवस्था काय करून ठेवली आहे?
ढिगी बिल्ली. मुंबईचं महापौर काय, मुंबईचं महापौरावर त्यांना बसवायचंच आहे. ह्यांचा आदेश नाही आहे, ते वरूनच आदेश आहे.